नमस्कार. दरवर्षी शेतकऱ्यांना खरीप आणि रब्बी हंगामामध्ये खताची गरज असते आणि या खतासाठी पेरणीच्या दिवसामध्ये शेतकरी मोंड्यामध्ये त्या कृषी सेवा केंद्राच्या दुकानाच्या समोर रांगेत उन्हामध्ये उभा असतो. ज्यावेळेस पेरणीचा काळ असतो त्यावेळेस शेतकरी पेरणीच्या लगबगीत घाई गडबडीत असतो आणि त्याच काळामध्ये शेतकऱ्याला खतासाठी त्या दुकानाच्या रांगेमध्ये उभं राहावं लागतं. त्याचबरोबर कधीकधी टंचाई निर्माण केली जात असते, कृत्रिम टंचाई निर्माण केली जात असते. त्या माध्यमातून चढ्या भावाने शेतकऱ्याला खत खरेदी करावं लागतं. कधीकधी बनावट बोगस खत खरेदी करावं लागतं जे की दर्जेदार नसतं. आणि वेळेवर जर खत नाही मिळालं तर पिकाची देखील उत्पादकता घटत असते. आणि या सगळ्या बाबीवर मात करण्यासाठी केंद्र सरकारने यावर्षी एक मोठा निर्णय घेतलेला आहे. तो निर्णय म्हणजे शेतकऱ्याला त्याच्या मोबाईलद्वारे त्याच्या खताची मागणी नोंदविता येणार आहे आणि त्याला खत प्राप्त करून घेता येणार आहे. मग काय करायचं तर शेतकऱ्याने त्याच्या मोबाईलमध्ये एक स्वतंत्र ॲप डाउनलोड करून घ्यायचं. त्या ॲपच्या माध्यमातून आपल्याला कोणत्या कंपनीचं खत खरेदी करायचं आहे, किती खताची मागणी आहे, खत कुठल्या दुकानावरून खरेदी करायचं आहे या संदर्भाने नोंद करायची आहे, या संदर्भाने मागणी नोंदवायची आहे. या ॲपद्वारेच शेतकऱ्याला संपूर्ण माहिती देखील मिळणार आहे. म्हणजे त्या शेतकऱ्याच्या परिसरातील 20 किलोमीटरमध्ये कोणकोणत्या दुकानावर कोणकोणती खतं उपलब्ध आहेत, किती प्रमाणात खताची उपलब्धता आहे, त्या खताच्या किमती काय आहेत या संदर्भाने विस्तृत अशी माहिती त्या शेतकऱ्याला त्या ॲपमधून मिळणार आहे. आणि मग शेतकरी त्या ॲपच्या माध्यमातून आपल्या खताची मागणी नोंदवू शकतो. ती मागणी नोंदवित असताना त्याला आपला आधार क्रमांक या ॲपशी लिंक करायचा आहे आणि त्याद्वारे त्याची मागणी आणि त्या ॲपच्या माध्यमातून तो शेतकरी आपली मागणी नोंदवू शकतो. आणि ज्यावेळेस शेतकरी हा बुकिंग करेल 3 दिवसाच्या आत त्याने ती जी काही बुकिंग केलेली आहे, जी मागणी नोंदविलेली आहे त्या खताची उचल करायची आहे. 3 दिवसाच्या मध्ये जर उचल नाही केली तर त्याला पुन्हा आपली मागणी नोंदवावी लागणार आहे, बुकिंग करावी लागणार आहे. आणि म्हणून 3 दिवसाच्या आत संबंधित दुकानावर जाऊन त्या आपल्या खताची उचल करायची आहे आणि तो खत खरेदी करण्यासाठी जी काही किंमत आहे ती किंमत, जी काही रक्कम द्यावी लागणार आहे ती रक्कम ऑनलाईन किंवा ऑफलाईन ती रक्कम त्या दुकानदाराला द्यावी लागणार आहे. हे करत असताना शेतकऱ्यांनी काही काळजी घेणे सुद्धा गरजेचे आहे. मग आपली मागणी नोंदविताना परवाना असलेल्या अधिकृत अशा दुकानातूनच आपण खत खरेदी करू. परवानाधारक दुकानातूनच खताची खरेदी करावी. खत खरेदी करताना योग्य कंपनीचं खत खरेदी करावं. त्याचबरोबर पक्की पावती घ्यावी आणि मोबाईल ॲपवर आलेला OTP आपण आणि दुकानदार याच्याशिवाय इतर कोणालाही शेअर करू नये. ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच प्रकारच्या अद्ययावत माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.